नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण सत्र 4च्या तिसऱ्या भागात आहोत. तुमचं स्वागत आहे. या आधीच्या सत्रात आपण पृथ्वीवरील 7 आश्चर्याच्या जगांची चर्चा केली, जी काळाच्या जादूने बदलणाऱ्या रंग, सुगंध, आकार, सुरांनी सजलेल्या निसर्गाचा सुंदर असं एक कोलाज बनवतात. सर्वात लहान प्राणी निसर्गात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात, यावर सुद्धा आपण चर्चा केली. मला असं वाटतं की आपण तरुण म्हणून स्वतःकडेही असंच पाहिलं पाहिजे. आपण या संपूर्ण संस्कृतीचा अगदी एक लहान भाग आहोत, अगदी क्षुल्लक आहोत असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तसं नाही आहे. ज्यांना मृत्यूचा जवळचा अनुभव आलेला आहे त्यांनी शब्दात मांडू शकत नाही अशा सौंदर्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यावर सुद्धा आपण एक छोटीशी चर्चा केली. तर मित्रमैत्रिणींनो, निसर्गाचे सौंदर्य इतके साधे आणि कोणतीही मागणी न करणारे आहे की आपण ते अद्याप जाणून घेण्यास अपयशी ठरलो आहोत. निसर्ग अगदी साधा आहे, ते पाहण्यातही आपण अपयशी ठरतो. खरं तर कृत्रिम गोष्टींच्या आहारी जाऊन आपण आधुनिक माणूस होण्याचा प्रयत्न करत आहोत. तर निसर्गाविषयीची आपली जाणीव जी आहे ती कमी होते. मात्र नैसर्गिक सौंदर्याच्या सानिध्यात राहण्यासाठी गुलाबांच्या फक्त जवळून जाऊ नका, किमान उभे राहून त्यांचा सुगंध घ्या. सकाळी पडलेल्या दवबिंदूला स्पर्श करा. तुम्हाला तुमच्या बाल्कनीच्या रेलिंगवरही ते दवबिंदू सापडतील, त्यांना स्पर्श करा. हे सर्वांसाठी अक्षरशः विनामूल्य उपलब्ध आहे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐका आणि न मागता निसर्ग रोज स्वेच्छेने जे मोठे चमत्कार आपल्या समोर सादर करतो त्याची जाणीव ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेले जीवन सुंदर आहे. आपण फक्त जागरूक असायला पाहिजे आणि त्याबद्दल जाणीव ठेवली पाहिजे. निसर्गाकडून आपल्याला मोफत मिळणाऱ्या या सौंदर्याची जाणीव ठेवून खरोखरच किती समृद्ध आणि आनंददायी अनुभव आपल्याला नक्कीच मिळू शकतो. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. असं म्हटलं जातं की सौंदर्य हे स्वयं नियमन करणाऱ्या नैसर्गिक प्रणालींचा एक अंगभूत भाग आहे आणि स्वयं व्यवस्थापन हे निसर्गाचे तत्व आहे. तर दोन गोष्टी, सौंदर्य हा स्वयं नियंत्रित नैसर्गिक व्यवस्थेचा भाग आहे आणि निसर्गाचे स्वयं व्यवस्थापन तत्व आहे. तर निसर्ग सौंदर्याच्या तत्वाचे अनुसरण करून स्वतःला तो सांभाळत असतो. निसर्ग सौंदर्याचे पालन करून स्वतःचे नियमन करतो. तर या विधानाच्या वैधतेबद्दल, म्हणजे हे कितपत खरं आहे त्याच्याबद्दल तुमच्या अध्ययन जोडीदाराशी आता तुम्हाला चर्चा करायची आहे आणि नंतर तुमचे निष्कर्ष लिहायचे आहेत. त्यासाठी तुमच्याकडे 3 मिनिटांचा वेळ आहे. छान, तुम्ही तुमची उत्तरं लिहिलेली असणार आहेत. तर आता मी परागजींना विचारते, तुम्ही तुमचं याबाबतचं तुमचे जे विचार आहेत ते मांडणार का? निश्चितच मॅडम, धन्यवाद. खरं तरी अतिशय सुंदर असं विधान आहे. हे विधान अशा प्रकारे समजून घेता येईल की सौंदर्य हा स्वयंनियमन नैसर्गिक व्यवस्थेचा एक अंतर्निहित भाग आहे आणि निसर्गाचे स्वयं व्यवस्थापन तत्व देखील आहे. ही आपली धारणा अधिक समृद्ध करण्यासाठी मदत करणार आहेत. आकर्षक परिसंस्थेसारख्या या स्वयंनियमन प्रणाली कोट्यावधी वर्षापासून अस्तित्वात आहे. याबाबत आपण थोड्या वेळापूर्वी देखील चर्चा केली होती. तर समतोल राखण्याची आणि बदलांशी जुळवून घेण्याच्या ज्या अविश्वसनीय क्षमतेसह या प्रणाली विकसित झालेल्या आहेत आणि हे खूप महत्त्वाचे आहे. तर मला पुढे जाऊन असं सांगावं असं वाटतं की या संपूर्ण निसर्गाच्या व्यवस्थेतील आणि बाहेरील विविध परस्पर संवादी आणि गुंतागुंतीच्या यंत्रणांद्वारे हे सर्व काही शक्य झाले आहेत. त्यामुळे अस्तित्व आणि शाश्वतता ही सुनिश्चित झालेली आहे. हे आपण आपल्या आजूबाजूच्या विविध उदाहरणातून देखील पाहत आलेलो आहोत आणि त्यामुळे आपण बारकाईने पाहिल्याप्रमाणे या नैसर्गिक प्रणालीच्या प्रत्येक पैलूत आणि त्याच्या प्रत्येक कार्यपद्धतीमध्ये आपण सर्वांना सुव्यवस्था आणि सुसंगती, डौल, सममिती, ज्याला आपण सिमेट्री असं म्हणतो, आणि शुद्धता म्हणजे प्युरिटी आपल्या आजूबाजूला दिसत असतात आपल्याला.
निसर्गात दिसणारा हा परस्पर संबंध आणि परस्परावलंबन, इंटरडिपेंडन्स, सुसंवाद, सहकार्य, गुंतागुंतीच्या ज्या रचना आहेत आणि त्यांचे नमुने, हे सामंजस्यपूर्ण मांडणी आणि रूप, हे सर्व सौंदर्याचे घटक आहेत. तर सौंदर्य हे सृष्टीच्या मुळाशी आहे. निसर्गाच्या प्रत्येक पैलूत ते अंतर्भूत आहेत. जे सुंदर आहे तेच निसर्ग निर्मित आहेत आणि जे सुंदर नाहीत ते अनैसर्गिक आहेत. याविषयी आपण अगोदरच्या युनिटमध्ये देखील चर्चा केलेली होती. त्यामुळे जे अनैसर्गिक आहे आणि अपूर्ण आहे ते निसर्ग सोडून देत असतो. त्यामुळे हे विधान आपण सांगितलं ते अगदी वैध आहे आणि ते सत्य विधान आहे. ओके, थँक्यू सो मच. जेव्हा आपण म्हणतो की निसर्गाची स्वयंनियमन म्हणजे खरोखर प्रणाली आधारित यंत्रणा आहे, हे अगदी खरे आहे. जोपर्यंत निसर्गाला स्वतःच्या तत्वांवरती, स्वतःच्या अंतर्भूत यंत्रणेवरती काम करायचे असेल तर त्याला फक्त सौंदर्याचं निर्माण करावं लागेल, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ही नवे जीवन निर्माण होते. परिणाम सौंदर्य होईल. निसर्गात खरोखरच असे काहीही नाही जे सौंदर्याच्या तत्वांनुसार आणि सौंदर्याच्या वैशिष्ट्यांनुसार नाहीये. आता दुर्दैवाने आपण मानव मात्र जे नैसर्गिक जगाचा भाग आहोत, आपण असुंदर गोष्टी निर्माण करण्यातनं आता सक्षम होत चाललो आहोत. कदाचित हीच आपली काहीतरी खास वैशिष्ट्ये असावीत असं लक्षात येत आहे. आणखीन एक घटक जो पुन्हा सौंदर्याशी जवळून जोडला गेला आहे आणि खरं तर सौंदर्याचे एक आवश्यक वैशिष्ट्य आहे, तो म्हणजे विविधता. विविधता हा घटक मानवी कार्यातही आपल्याला आणता येतो. आपल्या कृतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आपण विविधता आणू शकतो. जेव्हा आपल्यातील विचारांच्या विविध छटा, विचार, स्वभाव आणि चारित्र्याच्या विविध छटा एकत्र आणल्या जातील, तेव्हा मानवी परिपूर्णतेचे सौंदर्य आणि वैभव जे आहे ते प्रकट होईल. या आधीच्या मॉड्यूलमध्येही आम्ही म्हणालो होतो की आपल्याला विविधतेबाबत दुःख करत बसण्याची गरज नाहीये. समजा लोकांना, गटाला आपल्या गटासमोर काम करायचं असेल आणि ते एकमेकांपेक्षा वेगळा विचार करत असतील, तर त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार सगळं इतकं वेगळं आहे किंवा त्या सगळ्यांची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, तर आपल्याला दुःख नको वाटायला त्या गोष्टीचं. खरं तर आपण असं बघितलं पाहिजे की ती आपली ताकद आहे, ते खरे सौंदर्य आहे. जर आपण त्यांना एकत्र आणूया आणि कारण आपण एकत्र आणणं गरजेचं आहे, कारण विविधतेच्या या घटकांच्या संयोगाने एक नवीन सौंदर्य प्रकट होऊ शकते. आता जी बाग आपल्या डोळ्यांना प्रसन्न करते आणि जी खरोखरच आपल्या मनाला आनंद देते, ती अशी बाग असते ज्यामध्ये प्रत्येक रंगांची, रूपाची आणि सुगंधाची जी फुलं असतात ना, ती उमललेली असतात. आणि रंगांचा आनंदी विरोधाभासाचा हा जो विरोधाभास आहे ना, तोच मुख्य आकर्षण आहे. सौंदर्य प्रतीत करतो हा विरोधाभास. प्रत्येक फूल, प्रत्येक झाड, प्रत्येक फळ स्वतःमध्ये सुंदर असण्याबरोबरच या विरोधाभासामुळे स्वतःचे गुण दर्शवतो, जे इतर फुलं आणि इतर वनस्पतींमध्ये नसतात. आणि प्रत्येकाच्या खास प्रेमळपणाचा फायदा यातून दिसून येतो. त्यामुळे तो आपल्यातही असायला हवा. मानवी कुटुंबातील वैविध्य हे प्रेम आणि सलोख्याचे कारण असले पाहिजे, कारण त्यात आपल्याला सौंदर्य दिसू शकते. मग आपलं एकमेकांवरचं प्रेम वाढायला हवं. जसे की संगीतात अनेक वेगवेगळे सूर एकत्र मिसळून परिपूर्ण अशी धून तयार होते, तसेच नैसर्गिक जगाची भव्यता आणि विविधता हे निर्मात्याच्या गुणांचे प्रतिबिंब करत असतात, असेही मांडण्यात आले आहे. या भावना त्याच्या समकालीन कोरियन एक शिझो म्हणून आहे, त्याच्यामध्ये व्यक्त केल्या गेलेल्या आहेत, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे ऐटबाज वृक्ष किती सुंदर आहेत, त्यांचे अंग बर्फाने भरलेले आहे, रॉबिनच्या छातीवर लाल रक्त आहे, माउंटेन जे पक्षी निळसर आहे. अशा आश्चर्यपोटी कोणता शहाणा माणूस आपल्या निर्माणकर्त्याला ओळखू शकणार नाही. तर कवीने सुचवल्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य आपल्या निर्मात्याची एखादी गोष्ट नैसर्गिक जगाच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. तर आता एक वेगळा विचार करूया. आता असा विचार करूया की नैसर्गिक जगाच्या खालील मी तुम्हाला काही पैलू देणार आहे,
त्यामध्ये निर्माणकर्त्याचे कोणते गुण दिसून येतात, जसे की भव्य पर्वतांमध्ये, विस्तीर्ण समुद्रात, तेजस्वीपणे चमकत असलेला सूर्य आणि मग माणूस. ठीक आहे, तर 2 मिनिटांचा वेळ घ्या, तुमच्या अध्ययन जोडीदाराशी बोला आणि नंतर आपण या नैसर्गिक रूपात निर्माणकर्त्याचे कोणते गुण दिसतात याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तुमच्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे. छान, तुम्ही तर लिहिलेलं असणारच आहे, पण परागजी तुम्हाला आवडेल का ह्याचं उत्तर द्यायला? हो, निश्चितच मॅडम. तर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीमध्ये निर्माणकर्त्याचे गुण दिसून येतात असे कवीने ठामपणे ज्यावेळेस सांगतो, तेव्हा आपण एखादा भव्य पर्वत पाहतो, तेव्हा त्याच्या इतर गुणधर्मांबाबत अमर्याद अशी शक्ती आपल्याला दिसते. विशाल समुद्राचा विचार केला तर सामर्थ्य, खरंच आहे, अमर्याद आणि समृद्धीचा उदार स्रोत हे गुण आपल्याला त्यामध्ये दिसतात. जेव्हा तो तेजस्वी सूर्य असतो तेव्हा आपल्याला सृष्टीकर्त्याच्या उदारतेच्या गुणांची तो आठवण करून देत असतो. खूपच छान. त्यासोबत जीवनदायी ऊर्जा देणारा, सतत आणि सर्वांना अगदी समानपणे. खरंच आहे. आणि जेव्हा तो मनुष्य असतो तेव्हा तो ती एक प्रकारची सर्वोच्च सृष्टी आहे जी प्रेम, धार्मिकता, उदारता, न्याय, दया आणि सहानुभूती यासारख्या निर्मात्याचे सर्व गुण आणि गुणधर्म ते प्रतिबिंबित करतो. वा, खूपच सुंदर सुंदर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. खूप छान. तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण खूप अप्रतिम आहे. ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की जेव्हा आपण निसर्गाच्या या विविध घटकांकडे म्हणजे पर्वत, समुद्र, तेजस्वी सूर्य आणि माणसांकडे बघतो तेव्हा मला असं दिसतं की खरोखरच सृष्टीतील या प्रत्येक घटकात त्यांच्या निर्मात्याचे काही गुण प्रतिबिंबित झालेले आपल्याला दिसतात, परंतु त्यांच्या स्वतःच्या क्षमतेच्या, स्वतःच्या परिपूर्णतेच्या प्रमाणात, म्हणजे ते जेवढं परिपूर्ण होऊ शकतात त्या प्रमाणामध्ये आपल्याला ते दिसतात. मला फक्त एक उदाहरण इथे द्यायचं आहे. समजा तुम्ही एखाद्या दगडाचा तुकडा घेतला आणि तुम्ही सूर्याचा प्रकाश परावर्तित करण्याचा प्रयत्न करता आणि हा दगड कदाचित फारच कमी तो प्रतिबिंबित करतो किंवा करू शकणार नाही, कारण त्याची क्षमता जेवढी आहे तेवढ्या प्रमाणातच आपण ते बघू शकतो आणि त्यापेक्षा जास्त त्या दगडाकडनं हे होणार नाही. आता तुम्ही हा दगड घ्या आणि मग तो चांगला पॉलिश करा आणि मग समोर ठेवा, म्हणजे अर्थातच तो अधिक प्रकाश परावर्तित करेल. म्हणजे हा दगडाचा एक छोटासा आरसा होईल. एवढ्या प्रमाणात तुम्ही त्याला पॉलिश करता आलं तर परावर्तन सूर्याच्या प्रतिबिंबासारखं होईल. आपल्याला तो दगड पॉलिश करताना जाणवते की सूर्याचा प्रकाश परावर्तित होऊ न देणारे काही थर जे आहेत ते आपल्याला काढून टाकावे लागतात. आपण ते थर काढून पृष्ठभाग तयार केल्याने तो सूर्याचा प्रकाश अधिक परावर्तित करू शकतो. मग तुम्ही समजा आता सृष्टी जगात खनिजे आहेत, त्यामुळे ते त्यांच्या निर्मात्याची काही शक्ती प्रतिबिंबित करतात. समजा खनिजे त्यांच्याकडे असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक आवेशांसह एकत्र धरली जातात किंवा त्याच्यातील विद्युत शक्तीमुळे एकत्र बांधलेले रेणू जे तिथे असलेले आण्विक बल मिळवण्यासाठी त्यांना बांधून ठेवतात. मग काही प्रमाणात दगड सुद्धा निर्मात्याची ही जुळवाजुळव प्रतिबिंबित करू शकतात, पण दगडाकडून यापेक्षा जास्त अपेक्षा आपल्याला ठेवता येणार नाही. पण मग जेव्हा आपण उदाहरणार्थ भाज्यांकडे येतो तेव्हा आपल्याला ते त्यापेक्षा जास्त असल्याचं काहीतरी असल्याचं दिसून येतं. भाज्या उगवतात, भाज्या एक वेगळंच सौंदर्य वाढवतात, त्या सुगंधही देतात, ते काहीतरी उपयुक्त असं उत्पादन देखील करतात. मग फळे आणि भाज्या असं सर्व या गोष्टी असू शकतात. आणि मग जेव्हा तुम्ही सृष्टीच्या दुसऱ्या स्तरावर म्हणजे प्राणी सृष्टीत येतात तेव्हा त्यांच्यात अधिक शक्ती असते, चिंतन करण्याची क्षमता असते. आणि मग आता जेव्हा आपण माणसाचा विचार करतो तेव्हा आपण पाहतो की मानवाचे गुण, क्षमता आपल्याला आपल्या निर्माणकर्त्याचे गुण अधिक प्रतिबिंबित करण्यास सक्षम करतात. पण आता आपल्यासमोर एक आव्हान आहे की आपण दगडासारखे राहू नये जे प्रतिबिंबित करू शकत नाही, परंतु जर आपण क्षुद्रता आणि निकृष्ट आचार विचारांचा गलिच्छपणा दूर करून आपलं हृदय, आपलं मन शुद्ध करू शकलो तर ते निश्चितच आरशासारखे आपण बनू शकतो.
तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या युनिटच्या शेवटच्या भागात शुद्धता आणि स्वच्छता हे सौंदर्याचे घटक आणि गुण आहेत यावर आपण चर्चा केली. जर आपण आपल्या हृदयाचा आरसा, त्यावर पडणाऱ्या कोणत्याही ज्या काही अशुद्ध गोष्टी असतील, घाणेरड्या गोष्टी असतील आणि त्या बाजूला ठेवून जर स्वच्छ बनवू शकलो आणि पूर्वग्रह आणि स्वार्थ यासारखे पडदे फाडून फेकून टाकू शकलो, तर आपण निर्माणकर्त्याचे गुण प्रतिबिंबित करण्यास अधिक सक्षम होतो. प्रेम, औदार्य, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता हे सर्व महान गुण, शहाणपण यासाठी आपण स्वतःवर किती प्रमाणात कार्य करतो, तितक्या प्रमाणात आपण ते गुण जे असतात ना, ते प्रतिबिंबित करण्यासाठी स्वतःला तयार करतो. त्या प्रमाणात खरं तर आपण हे जे गुण आहे ते प्रतिबिंबित करू शकतो. हा आपल्या जीवनाचा प्रवास असतो. जगाच्या सौंदर्यात, आपल्या समाजात, समाजाच्या उन्नतीत, मानवतेच्या वैज्ञानिक विकासात योगदान देण्यासाठी आपल्यात असलेल्या क्षमता आपण कशा बाहेर आणू शकतो, हे सर्व आपण किती गांभीर्याने काम करू शकतो ना, त्याच्यावरती अवलंबून आहे. तर प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपण या व्हिडिओ सत्राच्या शेवटी आलेलो आहोत. आपण चर्चा केली की निसर्गाचे सौंदर्य इतके सोपे आणि अवांछित आहे की आपल्याला ते सहजतेने समजण्यास आपण अनेकदा खरं तर अपयशी ठरतो. हे सौंदर्य समजून घेण्यासाठी आपल्याला सुगंध घेणं, वास घेणं, त्यांना स्पर्श करणं आणि सौंदर्य हे स्वयं नियमन करणाऱ्या नैसर्गिक प्रणालींचा अंगभूत भाग आहे याचा स्वीकार करणं आवश्यक आहे. म्हणून जे अनैसर्गिक आहे आणि जे मुळात परिपूर्ण नाही ते निसर्ग टाकून देतो. सौंदर्याचा आणखीन एक घटक म्हणजे विविधता, जी निसर्गात चांगल्या पद्धतीने मिसळलेली आपल्याला दिसते. एका कवीने काय सांगितलंय ते तुम्हाला आठवत असेल. ज्ञानी मनुष्य नैसर्गिक जगाद्वारे त्याच्या निर्मात्याबद्दल काहीतरी जाणून घेऊ शकतो. आपण जितकी जास्त अशुद्धता दूर करू शकतो, तितकेच निर्मात्याचे प्रतिबिंब अधिक स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. मग त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणातील अशुद्धता काढून टाकणे आणि परमात्मा प्रतिबिंबित करण्यासाठी आरशासारखे होणे हे सुद्धा तितकेच खरे आहे. तर आपलं सत्र इथे संपलेलं आहे. लवकरच भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद.